नमस्कार मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा। आज मी निघालेलो आहे माझ्या गुरूंचं दर्शन घ्यायला, म्हणजेच माझ्या मांढरदेवी काळूबाईची प्रतिमा असणारं काळमवाडी येथील मंदिर। इकडे मी निघालेलो आहे काळूबाईचं दर्शन घ्यायला। हीच माझ्या जीवनातील पहिले गुरु, आई माझी काळूबाई। आत्ता आम्ही पोचलेलो आहे गणपती मंदिरापाशी। गणपती मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। विंग या गावातून राईट मारायचा। विंग या गावात राईट मारल्यानंतर सरळ स्ट्रेट जायचं। स्ट्रेट गेल्यानंतर दोन रस्ते आहेत, लेफ्ट साईडला जायचं। लेफ्ट साईडला गेलो, इकडचा रस्ता खूप खराब झालेला आहे, त्यामुळे सावकाश निघालो। रस्त्याचं काम चाललं असल्यामुळे सावकाश गेलो। गाडी खूप खराब झालेली, भाऊचे पाय पण खूप खराब झालेले। हे बघा गाडीची अवस्था, बहुत चिखल होता। इकडे पाऊस भरपूर आहे। पोचलो हायवेला पोचलो। सावकाश गाडी घेतली का तर साईडच्या गाड्यांची चिखल आमच्या अंगावर उडत होते। फायनली मी पोचलो मंदिरात। आई साहेबांसाठी ओटी घेतली, मंदिराचं दर्शन घेतलं, गाभाऱ्यात गेलो, प्रसन्न वाटलं। आईचं दर्शन घेऊन ओटी भरली, आईची हळदी कुंकू लावलं, ओटी भरली, मनापासून दर्शन घेतलं। हेच माझ्या जीवनातील पहिले गुरु। प्रसाद घेतला, भाऊनं काय मागितलं पायापडून ते काय मला सांगितलं नाही। बाहेर आलो, नंदीचं दर्शन घेतलं, अगरबत्ती वगैरे लावून घेतली। बाहेर आलो, कळसाचं दर्शन घेतलं व हत्ती बघितला। दोन्ही साईडला दोन हत्ती आहेत। पाठीमागं शेततळ्यासारखं आपलं पाणी साठवलेलं आहे, तिथं काळमवाडी असं बॅनर पण लावलेला आहे। साईडच्या मंदिरांची बारीक बारीक मंदिर आहेत, त्यांची पण दर्शन घेतली। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांचंही दर्शन झालं। ओके मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत।